अजित पवारांच्या वाट्याला असणाऱ्या पिंपरी विधानसभेवरती शिंदे सेनानंतर आता भाजपनं सुद्धा दावा केलेला आहे। महायुतीच्या जागा वाटपाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जागेची मागणी करावी। या अनुषंगाने पिंपरी भाजपनं आज एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली आणि या बैठकीत तसा ठराव मंजूर केलाय की पिंपरीतले अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांना उमेदवारी देऊ नये। ताई, काय नेमकं ठरलंय तुमचं आणि काय यामागचं कारण आहे? आज जी बैठक झाली, खरं आम्ही बूथ प्रमुखांची बैठक म्हटलं होतं, परंतु कार्यकर्त्यांचा रोष असा होता की ही सीट ही भाजपला मिळायला पाहिजे, कारण अमरजी साबळेंनी ही निवडणूक लढवली होती, त्यावेळेला निसटता त्यांचा पराभव झाला, त्यानंतर आरपीआयला गेली, त्यामुळे ही सीट ही भाजपची आहे आणि आताच्या लोकसभेच्या निवडणुकीला भाजपनीच जास्त काम केलेलं आहे, राष्ट्रवादीनी काम केलेलं नाही। त्यामुळे निश्चितच ही भाजपनी जे काम केलंय त्यामुळे भाजपला ही सीट मिळावी अशी कार्यकर्त्यांची भावना आहे। ती कार्यकर्त्यांची भावना निश्चित आम्ही माननीय देवेंद्रजींपर्यंत पोहोचू। आमचे बावनकुळे साहेब आहेत ते अध्यक्ष, त्यांच्याबरोबर पर्यंत पण पोहोचू आणि ही भावना पोहोचून कमळ ह्या चिन्हावरती आम्हाला ही विधानसभा द्यावी आणि उमेदवार हा केवळ आणि केवळ भाजपचाच असावा अशी आम्ही मागणी करणार। म्हणजे अण्णा बनसोडे यांनी महाविकास आघाडीचं काम केलं असं एकंदरीत या चर्चेत दिसतंय। मगाशी ताईंनी सांगितल्याप्रमाणे ही जी बैठक हे पिंपरी विधानसभेतल्या बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुखांची होती आणि मावळच्या इलेक्शनच्या वेळेस, निवडणुकीच्या वेळेस पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा एकमेव विधानसभा मतदारसंघ असा होता की ज्याच्यामध्ये भाजपचे 399 बूथ प्रमुख, 154 शक्ती केंद्र प्रमुख, या ठिकाणी असलेले जवळजवळ 15 नगरसेवक। अण्णा बनसोडे यांनी मावळ लोकसभेत कुणाचं काम केलं असं तुम्हाला वाटतंय? अण्णा बनसोडेंचा विषय नाही, आता जो विषय आहे हा भारतीय जनता पार्टीचा विषय आहे, त्याविषयी बोलतो। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे की हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे। पिंपरी विधानसभा जी ताकद भाजपची आहे त्या ताकदीवर भाजपला हा मतदारसंघ सुटावा अशी आग्रही मागणी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची आज आम्ही ऐकून घेतली। खरं तर असंही मी ऐकलं की जर अण्णा बनसोडे यांना उमेदवारी मिळाली तर सगळे भाजपचे जे आपले कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, प्रचार करायचा नाही असा एक ठराव झालाय। पिंपरी विधानसभा हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे। दोन हा अमर साबळेंच्या रूपातून असेल, चंद्रकांता सोनकांबळेच्या रूपातून असेल, कालच्या निवडणुकीत प्रत्येक वेळा भारतीय जनता पार्टी इथं आहे। इथं 28 नगरसेवकापैकी 14 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे आहेत। त्यामुळं कार्यकर्त्याची इच्छा आहे की काही झालं तर आम्हाला भारतीय जनता पार्टीलाच पिंपरी विधानसभा मतदारसंघ मिळाला पाहिजे आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीचाच अधिकार आहे, भारतीय जनता पार्टीचाच आमदार होऊ शकतो अशी कार्यकर्त्यांची भावना आहे। ही आमचे दोन्ही आमदार आणि आम्ही सगळेजण मिळून श्रेष्ठीपर्यंत पोहोचू। प्रचार न करण्यावर पण खूप चर्चा झाली इथं। प्रचार करणार आम्ही, पण भाजपचा करणार। आणि राष्ट्रवादीचा? भाजपचाच करणार, कमळालाच करणार। आम्हाला इथं कमळ पाहिजे ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्याची भावना आहे, कारण आमची या ठिकाणी लोकसभेला सुद्धा आम्हाला कमळाला मतदान करता आलं नाही आणि आत्ता सुद्धा जर का करता आलं नाही तर इथं भारतीय जनता पार्टी जिवंत राहणं मुश्किल होऊन जाईल। म्हणजे तुम्ही एका अर्थाने हेच ठरलेलं आहे की अण्णा बनसोडेंना जर तिकीट मिळालं तर राष्ट्रवादीचा प्रचार करायचा नाही, आम्ही भाजप कमळाचं चिन्ह आम्हाला इथं पाहिजे। नाही मिळालं तर आता कार्यकर्त्यांची तीव्र भावना आणि आमची पण आहे की मागच्या लोकसभेच्या वेळेस फक्त भारतीय जनता पार्टीनेच इथे इमानीत बरे काम केलं, त्यामुळे इतकी आघाडी मिळाली आहे। त्यावेळेस आम्हाला राष्ट्रवादीचे किंवा शिवसेनेचे इथे कार्यकर्ते दिसले नाहीत, खूप नगण्य कार्यकर्ते होते आणि भारतीय जनता पार्टीचा छोट्यातला छोटा कार्यकर्ता देखील तन धनाने काम करत होता आणि म्हणून ही आघाडी मिळाली। त्यामुळे ह्या तीव्र भावना आहेत आमच्या की आम्हाला भारतीय जनता पार्टीचा इथे आमदार पाहिजे आणि कमळ चिन्ह पाहिजे। खूप झालं, आम्ही धनुष्यबाण घड्याळ आता आम्ही नाही करणार, आम्ही फक्त कमळाचं काम करणार। बरोबर, म्हणजे ते मावळ लोकसभेचाच उल्लेख जो आहे तो या ठिकाणी होतोय की अण्णा बनसोडे किंवा राष्ट्रवादीनं या ठिकाणी संजोग वगैरे यांचं काम केलं, हीच नाराजी सगळ्यांची दिसते। असं एकूण परिस्थितीमध्ये असं दिसतंय की तुम्ही जे आम्हाला प्रश्न विचारताय, अण्णा बनसोडेला जर उमेदवारी दिली नाही तर आम्ही काम करणार नाही। आम्ही तुम्हाला एकच सांगतोय, हे जेवढे कार्यकर्ते आज 3 तास इकडे बसले होते त्यांची एकच भावना आहे की भारतीय जनता पार्टीलाच तिकीट भेटलं पाहिजे आणि आमचंच उमेदवार आम्ही निवडून आणणार। वेळ प्रसंगी
आम्ही आमचा उमेदवार कसं निवडून येण्यासाठी जे काय आग्रही भूमिका घ्यायची ते घेणार आणि आमचाच उमेदवार निवडून आणणार. तर एकंदरीत हीच परिस्थिती आहे की अण्णा बनसोडे यांनी किंवा अजित पवार गटाने मावळ लोकसभेमध्ये मवियाचे उमेदवार संजोग वागेरे यांचं काम केलं, त्यामुळे या सगळ्यांमध्ये तीच नाराजी आहे आणि त्यामुळेच हे सगळे म्हणतायत की अण्णा बनसोडे यांना उमेदवारी देऊ नका. जो उमेदवार असेल तो कमळाचा असावा. तो उमेदवार कोण हे पक्षश्रेष्ठींनी ठरवावं. नाजीमुल्ला, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.